अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार मनोज जरांगेंची घोषणा। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार। कडक उन्हात पायात चप्पल नसेल पाणीही घेणार नाही, जरांगेंचा निर्धार। सरकारला दिलेल्या मुदतीत उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी, जरांगेंचा निशाणा। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली तर सकारात्मक आहेत। आज मनोज जरांगेंची भेट घेणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। तर 2-3 दिवसात काय केलं त्याची जरांगेंना कल्पना देणार। जरांगेंच्या मागण्या चुकीच्या। मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। तर मराठा समाजाला दिलेले प्रमाणपत्र खोटी, हाकेंचा आरोप। अनेक वर्षांपासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिलं पाहिजे, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक ट्विट। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू असल्याचा उल्लेख। तर महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू असल्याचं म्हणत सत्ताधारी याला खतपाणी घालत आहेत, राज ठाकरेंचा आरोप। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा। तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार। खासदार पार्थ पवार पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी सुरू। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। आज दुपारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले। नागपूरमधून डॉक्टर राजू पोद्दार तर वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानींचं नाव निश्चित झाल्याची माहिती। संभाजीनगर जालना विधान परिषदेची जागा भाजपला सुटावी। भाजपचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती। स्वबळावरही भाजपच या जागांवर आघाडीवर राहील, शितोळेंकडून विश्वास व्यक्त। रोहित पवार आज सकाळी 10 वाजता सीआयडी कार्यालयाला भेट देणार। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत भेट घेणार असल्याची माहिती। सामान्य जनतेलाच पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन केलं जातं। इंधन बचतीसाठी चार्टर्ड विमानं बंद केली असती तर बलच झालं असतं। राजकारण्यांचेही 3 महिन्यांचे पगार देऊ नका, बागेश्वर बाबाचं वक्तव्य। राज्य सरकारनं व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीत मोठी वाढ। मागील काही दिवसात तिकीट विक्रीत 50 ते 191% वाढ। जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद। बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक। सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन। या संवादादरम्यान संतोष बांगर यांनी शिवसेना फुटीची आठवण करत किस्सा सांगितलाय, तर हातवारे करत टीकाही केली आहे। आमदार संतोष बांगर यांना मंत्री करा। शिवसंवाद दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर झळकावत श्रीकांत शिंदेंकडे मागणी केली आहे। साताऱ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे वीर जीवा महाला यांच्या वंशजांना 5 लाखांची मदत। मंगेश चिवटे यांच्या हस्ते 5 लाखाचा धनादेश सुपूर्द। वीर जीवा महाला यांचं स्मारक उभारण्याचीही घोषणा। बुलढाणा साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा। 5 कोटींचा निधी मिळूनही महिनाभरापासून पाणी पुरवठा ठप्प। नळ योजना महिनाभर पूर्णपणे बंद।
जळगावच्या जामनेरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढत रास्ता रोको, कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्याची मागणी। सांगलीच्या विट्यातील भोंदूबाबा प्रकरणात एसआयटी स्थापन करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सरकारकडे मागणी। कडेश्वर धाम अध्यात्म संस्थेच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप। 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या पुनर्परीक्षेसाठी पीएमओचं बारकाईनं लक्ष। नीट परीक्षेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची घेणार मदत। मनोज शिरुरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस, सीबीआयच्या तपासातून नवी माहिती समोर। या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस। नीट पेपरफुटी प्रकरणी कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे नेक्ससबाबत अधिक तपास सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्ये पुन्हा चौकशी। सीबीआयनं 3 ठिकाणी चौकशी केल्याची सूत्रांची माहिती। शिवाजीनगर, भाग्यनगर परिसरात 2 ठिकाणी सीबीआयच्या धाडी। 2 विद्यार्थिनी आणि एका कुटुंबाची चौकशी। नसरापूर प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित। आरोपी विरोधात पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आरोपीला पहिल्यांदा कोर्टात प्रत्यक्ष हजर केलं। आजपासून रोज सुनावणी होणार। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार। 3 जागा बिनविरोध होणार। 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात। 7 जूनला मतदान होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आनंद परांजपेंना म्हाडाचं उपाध्यक्ष पद देऊ नये अशी पत्रात मागणी। सूत्रांची माहिती, एनसीपीच्या कोट्यातून परांजपेंना महामंडळ देण्यात येणार होतं। परांजपेंच्या जागी आता नवीन नाव सुचवण्यात येईल, पत्रात उल्लेख। सूत्रांची माहिती। मच्छीमारांनो सावधान, 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार। मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांची माहिती। मध्य रेल्वे आता स्वतःच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करणार। मुंबईतील कुर्ला, केडीएमसी परिसरातील 5 लाख चौरस मीटर जागेवरील 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामांवर हातोडा पडणार। रेल्वे प्रवाशांच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी निर्णय। कोल्हापुरातील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्र येत रेस्क्यू टीम स्थापन। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय। महापूर आणि अन्य आपत्तींमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयात 3 दिवस आमरसाचा प्रसाद। पुण्यातील साई भक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईंच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान। सीएसएमटी मधील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम संथ गतीनं सुरू। ब्लॉकची मुदत 13 जूनपर्यंत वाढवली, त्यामुळे तेजस एक्सप्रेससह अनेक बाहेरगावच्या गाड्या दादरपर्यंतच धावणार। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता। प्रवासी सेवा 15 जूनपासून सुरू करण्याचं नियोजन कागदावरच। 3ऱ्या मेट्रो मार्गिकेचं 95% काम पूर्ण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 26 जुलैला होणार। 2 जून ते 16 जूनपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरता येणार। अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडासह रेवसामध्ये गारपीट। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। एअर इंडियाला इंधन दरवाढीचा फटका। देशांतर्गत 22% उड्डाणांमध्ये कपात। जून-ऑगस्ट दरम्यान काही मार्गावरील फेऱ्या कमी होणार। कंपनीच्या परिचालन खर्चावर परिणाम। पेरणीच्या तोंडावर खत आणि बियाणांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खतं स्वस्त द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी। कल्याणमध्ये 2 महिलांनी लग्नाचा आमिष देत व्यावसायिकाला 55 लाखांना फसवलंय। इन्शुरन्स कंपनीत कामाला असल्याचं सांगत केली फसवणूक। दोन्ही महिलांना पोलिसांकडून अटक, पुढील तपास सुरू। माथेरान नेरळ घाट रस्त्यावर जड वाहनांना बंदी। सोमवार ते गुरुवार बंद राहणार। या 4 दिवसात रस्ता दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जीवनावश्यक सेवांना यातून सूट देण्यात येणार।